Hello friends, my subject name is Bookkeeping and Accountancy. We are going to learn chapter number 2, Accounts of Not-for-Profit Concerns. In this chapter, we are going to learn meaning and definitions of not-for-profit concerns, difference between profit concern and not-for-profit concerns, meaning and features of receipt and payment account and income and expenditure account. We are going to learn difference between income and expenditure account and receipt and payment account. Some important items of not-for-profit concerns, for example, donations, subscriptions, legacies, etc. We are going to learn how to acquire the skills of preparing income and expenditure account and balance sheet of not-for-profit concern. First, we learn meaning and definition of not-for-profit concerns. The organizations which are not engaged in trading activity but established with service motive means not-for-profit concerns. The main aim of such organization is not to make profit but it is provided to services to the members. They are formed for creation of arts, culture, education, music, dance, etc. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स हा एक असा कन्सर्नचा प्रकार आहे की ज्यांचा मुख्य उद्देश प्रॉफिट मिळवणे हा नसून तर सेवा देणे हा असतो. या उलट जे प्रॉफिट कन्सर्न्स असतात त्यांचा मेन एम हा प्रॉफिट मिळवणे असतो. मग प्रॉफिट कन्सर्न्स असे कोणते असतात तर सोल ट्रेडिंग कन्सर्न्स, पार्टनरशिप फर्म हे प्रॉफिट कन्सर्न्स आहेत. दे आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. But non-trading concerns are not engaged in trading activity. They are not formed for profit making. मग यावरून आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नची डेफिनेशन्स करू शकतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर द असोसिएशन्स फॉर्म्ड फॉर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू मेंबर्स विदाउट द एम ऑफ प्रॉफिट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या आहेत ह्या अशाच असोसिएशन्स कन्सर्न्स आहेत की त्या आपल्या मेंबर्सना त्या ठिकाणी त्यांचा मेन एम हा प्रॉफिट देणे हा नसून तर सर्व्हिसेस देणे हा असतो. असे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कोणते असतात तर स्कूल्स, कॉलेजेस, लायब्ररीज, चॅरिटेबल ट्रस्ट, चॅरिटेबल हॉस्पिटल्स ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे काही एक्झाम्पल्स आहेत. डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट कन्सर्न्स अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. मग प्रॉफिट कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये कोणता डिफरन्स येतो. फर्स्ट सांगू शकतो आपण एम. प्रॉफिट कन्सर्न्स, द मेन एम ऑफ प्रॉफिट कन्सर्न्स इज टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट कन्सर्नचा मेन एम जो असेल तो काय असणार आहे, प्रॉफिट मिळवणे हा असणार आहे. द मेन एम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचा इथं मेन एम काय असेल, प्रॉफिट मिळवणे हा नसून तर टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस, सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हा असणार आहे. इन प्रॉफिट कन्सर्न्स द प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. प्रॉफिट कन्सर्न्समध्ये काय प्रिपेअर होतं, ॲट द एंड ऑफ द इयरला ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला जातो. अँड इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर द ट्रायल बॅलन्स, रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये ट्रायल बॅलन्स हा प्रिपेअर केला जात नाही तर इथं ॲट द एंड ऑफ द इयरला रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा प्रिपेअर केला जातो. नेक्स्ट थर्ड डिफरन्स, इन प्रॉफिट कन्सर्न्स द फॉलोइंग अकाउंट्स आर प्रिपेअर्ड. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. जो आपण ट्रायल बॅलन्स प्रिपेअर करतो प्रॉफिट कन्सर्न्समध्ये त्या ट्रायल बॅलन्सवरून आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करतो. या फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न द फॉलोइंग अकाउंटिंग स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड. फर्स्ट रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड थर्ड इज बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर करणार आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर प्रिपेअर केला जातो आणि बॅलन्स शीट प्रिपेअर केला जातो. नेक्स्ट डिफरन्स, द रिझल्ट ऑफ प्रॉफिट कन्सर्न्स गॉट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. प्रॉफिट कन्सर्न्समध्ये आपण जो फायनल अकाउंट प्रिपेअर करतो त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला त्या कन्सर्नचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा मिळाला जातो.
बट द रिझल्ट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स गॉट सरप्लस ऑर डेफिसिट. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये जो आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करतो याच्यावरून आपल्याला त्या कन्सर्न्सला सरप्लस झालेला आहे का डेफिसिट झालेला आहे हे लक्षात येतं. नेक्स्ट डिफरन्स, द प्रॉफिट कन्सर्न इज रन बाय द ओनर्स. द ओनर कॅन इन्व्हेस्ट देअर कॅपिटल इन हिज बिझनेस and but in not for profit concerns it is managed by members. So capital fund is created by such concerns. प्रॉफिट कन्सर्न्समध्ये जे ओनर्स असतात ते ओनर स्वतः कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत असतात आपल्या बिझनेससाठी. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये इथं कोणीही ओनर नसतो, तर यामध्ये जे मेंबर्स असतात ह्या मेंबर्समधून कॅपिटल फंड हा क्रिएट केला जात असतो. मग कॅपिटल फंड कसा क्रिएट केला जातो, तर सबस्क्रिप्शन्स किंवा डोनेशन्स, सरप्लस याद्वारे कॅपिटल फंड हा क्रिएट केला जातो. असे आपण प्रॉफिट कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे काही डिफरन्स आपण सांगू शकतो. In not for profit concerns, first account is prepared receipt and payment account. Receipt and payment account is mere summary of transactions appearing in cash book. It is prepared at the end of the year from cash book. Receipt and payment account हा सेम कॅश बुक सारखाच असतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्समध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते कॅश बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. त्यानंतर दे आर पोस्टेड टू लीजर अकाउंट. At the end of the financial period, the cash book and ledger account are balanced. एंड ऑफ द इयर फिनान्शियल पिरियडमध्ये कॅशबुक आणि लीजर अकाउंट जो आहे त्याचं बॅलन्सिंग होत असतं आणि त्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा प्रिपेअर केला जातो. टेल सम फीचर्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. फर्स्ट फीचर, इट इज अ रिअल अकाउंट. सेकंड, इट इज सिमिलर टू कॅशबुक. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा कॅशबुकप्रमाणेच आहे. 11th आपण कॅशबुक सॉल्व केलेलं आहे. कॅशबुकमध्ये आपण फर्स्ट डेबिट साईड सगळे ऑल रिसिट्स रेकॉर्ड करतो आणि क्रेडिटला ऑल सगळे पेमेंट्स रेकॉर्ड केले जातात. त्याचप्रमाणे रिसीट अँड पेमेंट अकाउंटला सुद्धा ऑल रिसिट्स आर शोन ऑन डेबिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ऑल पेमेंट टू द क्रेडिट साईड. नेक्स्ट फीचर, it includes the all types of receipts and payments, revenue or capital. Receipt and payment मध्ये all types of receipts म्हणजे capital receipts and revenue receipts आणि all types of payments म्हणजे revenue payment and capital payments हे इन्क्लूड केले जातात. यामध्ये आपण खाली दिलेल्या जे काही टाईप्स ऑफ रिसीट आणि टाईप्स ऑफ पेमेंट हे जे दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपण समजून घेऊ. देअर आर 2 टाईप्स ऑफ रिसीट्स. फर्स्ट कॅपिटल रिसीट अँड सेकंड रेव्हेन्यू रिसीट्स. फर्स्ट इज कॅपिटल रिसीट. कॅपिटल रिसीट म्हणजे ज्याला आपण भांडवली उत्पन्न असं म्हणतो. ऑल सच रिसीट्स आर नॉन रिकरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ ए कन्सर्न्स आर नोन ॲज कॅपिटल रिसीट्स. असे कॅपिटल रिसीट्स कोणते येतात? फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग्स, लाईफ मेंबरशिप फीज एक्सेट्रा. कॅपिटल रिसीट्स हे कॅपिटल फंडामध्ये ॲड केले जातात और सेपरेट शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काही वेळेला ते सेपरेट देखील दाखवले जातात. नेक्स्ट सेकंड टाईप येतो रेव्हेन्यू रिसीट्स, ज्याला आपण महसुली उत्पन्न असं म्हणतो. सच रिसीट्स विच आर रिकरिंग इन नेचर्स अँड रिप्रेझेंट्स रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ द कन्सर्न्स. की त्या ठिकाणी हे वारंवार प्राप्त होणारं जे काही उत्पन्न असतं त्याला रेव्हेन्यू रिसीट्स असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल लॉकर रेंट, इंटरेस्ट रिसिवेबल एक्सेट्रा. रेव्हेन्यू रिसीट्स आर शोन ऑन क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रेव्हेन्यू रिसीट जे असतात ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड केले जात असतात. अशा प्रकारे टाईप्स ऑफ रिसीट हे आपल्याला इथे लक्षात येतात. नेक्स्ट सेकंड टाईप्स ऑफ पेमेंट्स. फर्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर अँड सेकंड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फर्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला आपण भांडवली खर्च असं म्हणतो. कॅपिटल एक्सपेंडिचर्स आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर. द बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर्स आर लायकली टू बी रिसिव्ड फॉर लॉंग पिरियड. इट इज शोन ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट.
कॅपिटल एक्सपेंडिचर्स हे असे एक्सपेंडिचर आहेत की ते त्या बिझनेसमध्ये लाँग पिरियडमध्ये साठी तो खर्च केला जात असतो. असे कोणते खर्च असतात तर पर्चेस ऑफ लँड, पर्चेस ऑफ मशिनरी, पर्चेस ऑफ बिल्डिंग, हे जे आहेत हे काय असतात कॅपिटल एक्सपेंडिचर, की बिझनेसमध्ये ते लाँग टर्मसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. सेकंड येतो तो आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. These expenditures are recurring in nature. The benefit of these expenditures are enjoyed immediately, that is current year. So revenue expenditures, it is shown on debit side of the income and expenditure account. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे आहेत हे याला महसुली खर्च असं म्हटलं जातं, की तो खर्च त्या करंट इयरमध्ये लगेच केले जात असतात. मग असे खर्च कोणते येतात? सॅलरीज, इन्शुरन्स, रेंट एक्सेट्रा. यावरून आपल्याला जे काही कॅपिटल रिसीट्स, रेव्हेन्यू रिसीट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर और रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर नेक्स्ट फीचर येतो तो म्हणजे इट रेकॉर्ड्स ऑल रिसीट्स अँड पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, दॅट इज करंट इयर. रिसीट अँड पेमेंटमध्ये आपल्याला सगळे त्या ठिकाणी करंट इयरचे जे काही ऑल रिसीट्स आणि पेमेंट असतात ते इन्क्लूड असतात, रेकॉर्ड केले जात असतात. तसेच काही प्रिव्हियस इयरची अमाऊंट असेल ती करंट इयरला मिळाली असेल तरी तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी रेकॉर्ड केली जात असते. किंवा नेक्स्ट इयरचे ॲडव्हान्स जे आहे ती करंट इयरला आपल्याला मिळालेली असेल किंवा तो आपण पेड केलेला असेल, असे काही पेमेंट असतात ते सुद्धा रिसीट अँड पेमेंटला रेकॉर्ड केले जातात. नेक्स्ट फीचर येतो इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. जे काही इन्कम्स रिसिवेबल आहेत आणि जे काही अमाऊंट पेएबल आहेत ते रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रेकॉर्ड केले जात नाहीत. म्हणजेच काय तर ॲक्च्युअल कॅश रिसीट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट्स रेकॉर्डेड हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. जे ॲक्च्युअल कॅश रिसीट आहेत आणि कॅश पेमेंट आहेत तेच फक्त रिसीट अँड पेमेंट अकाउंटला रेकॉर्ड केले जातात. नेक्स्ट फीचर येतो इट डज नॉट शो द सरप्लस ऑफ डेफिसिट बट इट शोज ओनली ओपनिंग अँड क्लोजिंग कॅश अँड बँक बॅलन्स और बँक ओव्हरड्राफ्ट. रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून आपल्याला फक्त ओपनिंग, क्लोजिंग कॅश और बँक बॅलन्स आणि बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स हा मिळाला जाऊ शकतो. रिसीट अँड पेमेंटवरून आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सरप्लस आणि डेफिसिट हा मिळाला जाऊ शकत नाही. फॉर्मॅट ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. समोर आपल्याला स्क्रीनवरती रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा हा फॉर्मॅट दिसतो जो सेम कॅशबुकप्रमाणेच आहे. कॅशबुकमध्ये आपण कॅशबुकची डेबिट साईड जी होती ती रिसीट साईड होती आणि पेमेंट साईड क्रेडिट साईड ही पेमेंट साईड असते. त्याचप्रमाणे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये सुद्धा डेबिट साईड इज रिसीट साईड अँड क्रेडिट साईड इज पेमेंट साईड. सेम कॅशबुकप्रमाणेच रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट प्रिपेअर केला जातो. In not for profit concern, second account is prepared income and expenditure account. Income and expenditure account showing all revenue receipts and all revenue payments made for particular period, say normally a year. So income and expenditure account is similar to profit and loss account. It is prepared to know the surplus or deficit in not for profit concern. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखाच प्रिपेअर केला जात असतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ऑल रेव्हेन्यू रिसीट्स आणि ऑल रेव्हेन्यू पेमेंट जे आहेत तेच त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जात असतात. फक्त करंट इयरचे जे असे रिसीट्स आणि पेमेंट असतील रेव्हेन्यू ते त्या ठिकाणी रेकॉर्ड केले जात असतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून त्या कन्सर्नचा सरप्लस आणि डेफिसिट हा काढला जात असतो. टेल सम फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. फर्स्ट फीचर इट इज अ नॉमिनल अकाउंट. कारण याला आपण म्हटलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखाच आहे. त्यामुळं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा कसा असणार आहे, नॉमिनल अकाउंट असणार आहे. कारण ऑल इथं एक्सपेन्सेस आणि इन्कम्स आपण इथं रेकॉर्ड करणार आहोत. सेकंड फीचर इट रेकॉर्ड्स ओनली रेव्हेन्यू रिसीट्स अँड रेव्हेन्यू पेमेंट्स. इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये फक्त
रेव्हेन्यू रिसिट्स आणि रेव्हेन्यू पेमेंटच रेकॉर्ड केले जाणार आहेत. कॅपिटल रिसीट आणि कॅपिटल पेमेंट्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत, कारण ते बॅलन्स शीटला ट्रान्सफर केले जातात. थर्ड फीचर, इट इज प्रिपेअर्ड फॉर 1 year. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा ओन्ली 1 yearचाच प्रिपेअर केला जात असतो. त्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये फक्त ओन्ली करंट इयर जे ट्रान्झॅक्शन्स असतात तेच ट्रान्झॅक्शन्स इन्क्लूड केले जातात. नेक्स्ट, इट इन्क्लूड्स ऑल कॅश आयटम्स ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम्स विच आर रिलेटेड करंट पिरियड. म्हणजे काय येतात तर ऑल कॅश आयटम्स हे इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये रेकॉर्ड केले जातात. तसंच नॉन कॅश आयटम्स काही असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये रेकॉर्ड केले जातात. मग नॉन कॅश आयटम्स म्हणजे कोणते, तर बॅड डेट्स, डेप्रिसिएशन हे जे आहेत हे सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये रेकॉर्ड केले जातात. नेक्स्ट फीचर्स, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इंडिकेट्स आयदर सरप्लस ऑर डेफिसिट. इन्कम अँड एक्सपेंडिचरवरून काय मिळालं जाईल आपल्याला, सरप्लस ऑर डेफिसिट हा त्या कन्सर्नचा मिळाला जातो. मग आता इथं सरप्लस म्हणजे काय, तो सरप्लस मीन्स एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. जेव्हा त्या कन्सर्न्सचा त्या ठिकाणी इन्कम हा जास्त असतो एक्सपेन्सेसपेक्षा, तेव्हा काय होतो, सरप्लस. और डेफिसिट मीन्स एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम्स. म्हणजे त्या कन्सर्नचा जेव्हा एक्सपेन्सेस जास्त असतात इन्कमपेक्षा तेव्हा काय होतो, डेफिसिट होत असतो. इफ देअर इज सरप्लस इट इज ॲडेड टू कॅपिटल फंड. अँड इफ देअर इज डेफिसिट इट इज लेस फ्रॉम कॅपिटल फंड. म्हणजेच लास्ट फीचर येतं बघा, सरप्लस और डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. म्हणजे इथं लक्षात आलं पाहिजे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून आपण सरप्लस डेफिसिट आपण काढल्यानंतर हा सरप्लस डेफिसिट आपण कॅपिटल फंडाला ट्रान्सफर करणार आहोत. जर सरप्लस असेल म्हणजेच त्या ठिकाणी जेव्हा त्या कन्सर्न्सला जे काही उत्पन्न असतात ते खर्चापेक्षा जास्त असतील तेव्हा तेव्हा सरप्लस मिळाला जातो. ही सरप्लस अमाऊंट कॅपिटल फंडामध्ये ॲड केली जाते. आणि जेव्हा एखाद्या कन्सर्नचे एक्सपेन्सेस जास्त असतात तेव्हा डेफिसिट मिळाला जात असतो आणि ही डेफिसिट अमाऊंट कॅपिटल फंडामधून लेस केली जात असते. समोर स्क्रीनवरती आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा फॉर्मॅट दिसतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखाच आहे. बिझनेस जे प्रॉफिट कन्सर्न्स होते त्या प्रॉफिट कन्सर्न्समध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा प्रिपेअर करत होतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड जी येते ती आपण एक्सपेन्सेस त्या ठिकाणी डेबिट साईडला दाखवत होतो आणि क्रेडिटला इन्कम्स आपण दाखवत होतो. त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस कॉलम येतो आणि क्रेडिटला इन्कम कॉलम दाखवला जातो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून आपल्याला सरप्लस आणि डेफिसिट हा मिळाला जातो. सरप्लस आणि डेफिसिट म्हणजे काय, तर सरप्लस म्हणजेच काय, जेव्हा त्या कन्सर्नचे इन्कम जास्त असतात तेव्हा तो सरप्लस होत असतो. आणि डेफिसिट म्हणजेच काय तर जेव्हा एक्सपेन्सेस जास्त असतात इन्कमपेक्षा तेव्हा तो डेफिसिट होत असतो. हा सरप्लस आणि डेफिसिट कॅपिटल फंडाला ट्रान्सफर केला जातो. जर सरप्लस येत असेल तर तो कॅपिटल फंडामध्ये ॲड केला जात असतो आणि जर डेफिसिट येत असेल तर तो कॅपिटल फंडामधून लेस केला जातो.